विद्यार्थी मित्र कालच्या तासापर्यंत आपण समाज, समूह, समुदाय या संकल्पनेचा अर्थ, वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्व पाहिलं आहे. कालच्या तासिकेला परत त्याच्यामध्ये समूहामध्ये प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह या दोन संकल्पना पाहिल्या. प्राथमिक समूह आकाराने लहान असतात, दुय्यम समूह आकाराने मोठे असतात. प्राथमिक समूहाचं उदाहरण कुटुंब आहे, दुय्यम समूहाचं उदाहरण राजकीय पक्ष आहे. हे जरी आपल्याला मोगम गोष्टी लक्षात राहिल्या तरी आपल्याला या तुमच्या BA फर्स्ट इयरच्या स्टेजला इतकं नॉलेज तुम्हाला भरपूर आहे. तर या पद्धतीनं याच्यातली बेसिक कन्सेप्ट मधली एक संकल्पना आहे सामाजिक संरचना. सामाजिक संरचना म्हणजे काय हे आपल्याला BA फर्स्ट इयरला माहित असणं गरजेचं आहे. त्याचा संबंध नंतर तुमच्या PhD पर्यंत येत असतो. वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना सुद्धा येत असतो की नेमकं संरचना नेमकं कशाला म्हणायचं. तर सामाजिक संरचना म्हणजे काय, तर ही संरचना ही संकल्पना तशी वेगवेगळ्या शास्त्रातली आहे. ही संरचनेमध्ये असंख्य घटक असतात आणि संरचना प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक असते. जसं अभियांत्रिकी शास्त्र आहे, अभियांत्रिकी शास्त्रामध्ये सुद्धा संरचना आवश्यक आहे. बांधकाम करायचे, घराचा नकाशा, घराच्या नकाशानुसार भिंतीची उंची, त्याला म्हणजे नुसतं तुम्ही आकृती जरी काढली, एका आकृतीमध्ये इंजिनियर तुम्हाला सांगतो की तुमचं बांधकाम हे 1100 स्क्वेअर फूट आहे. इंजिनियर तुम्हाला बसल्या जागेवर सांगतो की तुमचं बांधकाम 1100 स्क्वेअर फूट आहे. या बांधकामाला 40,000 विटा लागतात, 30 ब्रास वाळू लागते, इतक्या बॅग सिमेंट लागतं आणि हे काम 4 महिने चालेल. हे कशासाठी सांगतो तो, त्याची त्यानं पूर्ण संरचना तयार केली आहे. म्हणजे दगड, सिमेंट, विटा, सळया सगळं एकत्र आणून टाकणे म्हणजे घर नाही. तर घर बनण्यासाठी त्याचं सिस्टमॅटिक व्यवस्थित बसवावं लागत असतं. बंद करू नका, स्विच ऑफ करा. ते डबल फोन येत राहील, स्विच ऑफ करा. तर या सगळ्या वस्तू म्हणजे घर नाही. आणि घर बनल्यास सुद्धा आपल्याला घर सजवावं लागत असतं. घर एखाद्या डॉक्टरची कॅबिन आपण पाहत असतो. डॉक्टरची कॅबिन म्हटलं की बाहेर 4-5 डेस्क बसायला असतात. कॅबिन मध्ये गेल्यानंतर 2-3 लोक बसायला जागा असते. पेशंटला बसायला स्टूल असतो. डॉक्टर एका खुर्चीवर बसलेला असतो, त्याच्यासमोर टेबल असतो आणि एक्सरे वगैरे पाहण्यासाठी एक बॅटरी बाजूला असते. म्हणजे हे सगळं त्याचं चाललेलं आहे. हे सगळं त्याची संरचना आहे, डॉक्टरची संरचना आहे, वैद्यकीय क्षेत्रातली संरचना आहे, अभियांत्रिकीची संरचना आहे. तसंच मानवी समाजाला सुद्धा संरचना असते. मानवी समाजाचं व्यवस्थापन सुद्धा संरचनाबद्ध झालेलं असतं आणि मानवी समाजाला सुद्धा आकार असतो, रचना असते. जसं मानवी शरीर आहे, वेगवेगळे अवयव आहेत, त्याची एक रचना आहे आणि त्याचं एक कार्य आहे. तसंच मानवी समाजाचं सुद्धा तसंच आहे. मानवी शरीर आणि मानवी समाज यांची तुलना हर्बर्ट स्पेन्सर, ऑगस्ट कॉम्प या समाजशास्त्रज्ञांनी केलं. एमी डर्कहेम आणि ऑगस्ट कॉम्प या प्रारंभीच्या समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक संरचनेचा विकास केलेला आहे. सामाजिक संरचनात्मक दृष्टिकोनातून त्यांनी मानवी समाजाचा अभ्यास केला असं दिसून येत असतो. तर मग सामाजिक संरचना म्हणजे नेमकं काय हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा BA फर्स्ट इयरचा हॉल आहे, तर BA फर्स्ट इयरचा हॉल असताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये डेस्क टाकणे, त्याच्यानंतर बोर्ड तयार करणे, त्याच्यानंतर डायस तयार करणे, त्याच्यानंतर फॅनची व्यवस्था करणे, ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत की BA फर्स्ट इयरचा हॉल म्हणून कागदावर आपल्या दारावर BA फर्स्ट इयर असं लिहावं लागतं. दुसरीकडे BA सेकंड इयर, BA थर्ड इयर, BSc फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, म्हणजे अशा पद्धतीचं जे आपण सगळं केलं आहे हे संरचनेचा भाग आहे. तसंच मानवी समाजाला सुद्धा आहे. मानवी समाजाला सुद्धा रचना असते आणि कार्य असते असं समाजशास्त्रज्ञ मानत असतात. मग नेमकं संरचना कशाला म्हणायचं की हॅरी जॉन्सन नावाचा समाजशास्त्रज्ञ असं म्हणत असतो की सामाजिक संरचना म्हणजे स्थिर स्वरूपाची एक व्यवस्था आहे. म्हणजे संरचना मी जसं म्हटलं की सगळ्या गोष्टी निश्चय आणून टाकल्या म्हणजे संरचना नाही, तसं मानवी समाजामध्ये संरचना असते म्हणून समाज स्थिर असतो. दुसरी गोष्ट आहे, टॉलकॉट पार्सन नावाचा एक समाजशास्त्रज्ञ आहे, त्यानं सोशल सिस्टीम नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यानं सामाजिक संरचना कशाला म्हटलं आहे, तर सामाजिक संरचना म्हणजे सामाजिक संस्था, यंत्रणा, दर्जा आणि भूमिका
यांचं एकत्रीकरण म्हणजे सामाजिक संरचना. म्हणजे सामाजिक संरचना म्हणजे असंख्य संस्था असतात, त्यांची एक यंत्रणा असते आणि त्याच्यामध्ये असंख्य लोकांचे दर्जे आणि म्हणजे गुंतागुंतीचे असते थोडक्यामध्ये सामाजिक संरचना. म्हणजे एक संस्था नाही, कुटुंब, धर्म, अर्थ, राज्य, सगळ्या संस्था, त्याच्यानंतर त्याची एक यंत्रणा, त्याच्यानंतर अनेक भूमिका असतात, दर्जा असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दर्जा असतो. म्हणजे तुमचा एक विद्यार्थ्याचा दर्जा आहे, आमचा शिक्षकाचा दर्जा आहे आणि दर्जा व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वानुसार मिळत असतो आणि दर्जानुसार त्या व्यक्तीला भूमिका करावी लागत असते. म्हणजे असंख्य वेळा एखाद्या व्यक्तीला हसतात, कशासाठी हसतात तर तो त्याच्या दर्जानुसार भूमिका करत नसतो. म्हणजे आमची भूमिका आहे प्राध्यापकाची आणि आम्ही भूमिका जर वेगळी करायला लागलो तर लोक हसतात. आणि तुमची भूमिका आहे विद्यार्थ्याची आणि तुमची भूमिका विद्यार्थ्याची, तुम्हाला विद्यार्थ्याचीच भूमिका करावी लागेल. म्हणजे गावामध्ये पंगत असते, जेवायला लोक बसलेले असतात आणि मध्ये एक माणूस फिरत असतो, काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे. तर ही एक भूमिकाच आहे की लोक असं काय आहे, काय शिल्लक आहे, या पंक्तीला वाढलंय का, या पंक्तीला आहे का, या पंक्तीला मीठ पोहोचलंय का, हे सगळं जे पाहणं आहे ही एक भूमिका असते. म्हणजे अशा पद्धतीच्या असंख्य भूमिका जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती अनेक भूमिका पार पडत असतो. म्हणजे आज मी प्राध्यापकाची भूमिका पार पडत आहे याचा अर्थ मी प्राध्यापक 60 वर्षापर्यंतच आहे. 61व्या वर्षी मी प्राध्यापक नाही. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, विद्यार्थ्याची भूमिका केली. कुटुंबामध्ये गेलो तर मी पालक आहे आणि माझ्या कुटुंबात मूळच्या गेलो तर मी मुलगा आहे. समाजात गेलो तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. म्हणजे एकच व्यक्ती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका पार पडत असतो. म्हणजे अशा पद्धतीच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका दर्जानुसार असतात. तर अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजे सामाजिक संरचना असं तो म्हणतो. दुसरा एक मानवशास्त्रज्ञ आहे, तो म्हणतो कार्ल मॅनिंग नावाचा आधुनिक मानसशास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की सामाजिक संरचना म्हणजे सामाजिक आंतरक्रियांच्या शक्तीचे जाळे. म्हणजे समाजामध्ये असंख्य गट असतात, उपगट असतात, भूमिका असतात, संस्था असतात. या सगळ्यामध्ये जी गुंतागुंत असते त्यालाच त्यांना सामाजिक संरचना म्हटलं. त्याच्यानंतरचा विल्यम डॉबिनर नावाचा समाजशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की सामाजिक संरचना म्हणजे सुव्यवस्थित स्थिर अशा संबंधाची व्यवस्था म्हणजे सामाजिक संरचना. म्हणजे सामाजिक संरचना स्थिर असते आणि त्याच्यामध्ये रचना असते, व्यवस्थित नियोजन केलेलं असतं असं त्याला म्हणायचं या ठिकाणी. तर या पद्धतीनं सामाजिक संरचनेच्या जे 4-5 व्याख्या आपल्याला तोंडपाठ असल्या पाहिजे आणि त्या नावानिशी व्यवस्थित लिहिल्या तर पैकी मार्क पडण्याची शक्यता असते. म्हणजे दरवर्षी BA हॉस्टेलला 80 पैकी 65-66 मार्क घेणारे विद्यार्थी आहेत. ते आम्ही सांगतो त्या पद्धतीनं लिहितात. पाठांतर करायचं, जे पाठ करायचं तेच पाठ करायचं, मधलं मनानं लिहायचं. म्हणजे व्याख्या तोंडपाठ करायच्या, त्या सामाजिक संरचनेचे जे घटक आहेत ते घटक पाठ करायचे. विविध भूमिका, गट, उपगट, प्रमाणके, मूल्य. विविध भूमिका म्हणजे काय, मधलं मनानं लिहायचं, हे आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक संरचनेचे घटक म्हणजे 16 मार्काला प्रश्न असा येईल की सामाजिक संरचनेचा अर्थ सांगून सामाजिक संरचनेचे घटक स्पष्ट करा. जर 16 मार्काला आला नाही तर हे 2 भाग तयार होतील. सामाजिक संरचनेचा अर्थ सांगा, सामाजिक संरचनेचे घटक सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न येईल. घटक सांगा, तत्वे सांगा, पैलू सांगा, तिन्हीचं उत्तर एकच आहे. तर सामाजिक संरचना म्हणजे काय, स्थिर अशी सुव्यवस्थित यंत्रणा, शक्तीचं जाळं, आंतरक्रियेची व्यवस्था, असं आपल्याला या 4-5 व्याख्यातून लक्षात येतं. तर नेमकं सामाजिक संरचनेचे घटक काय, तर सामाजिक संरचनेचा पहिला घटक आहे विविध भूमिका. म्हणजे या व्याख्येमध्ये हे घटक दडलेले आहेत. व्याख्येमध्येच असं म्हटलेलं आहे की असंख्य लोकांच्या भूमिका असतात आणि त्या भूमिका दर्जानुसार असतात असं व्याख्याच म्हणते. तर मग समाजामध्ये असंख्य व्यक्ती असतात आणि त्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा दर्जा असतो आणि दर्जा कायम राहत नाही, वयानुसार दर्जा बदलत असतो. म्हणजे लहान मुलाचा दर्जा, युवा मुलाचा दर्जा, प्रौढ माणसाचा दर्जा, वृद्धत्व माणसाचा दर्जा आणि एकंदरीत अति प्रौढ झालेल्या माणसाचा दर्जा. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. म्हणजे रस्त्याने जात असताना जे लोक भेटतात त्या प्रत्येकाची भूमिका आपल्याला वेगळी दिसत असते आणि पोलिसाला पोलिसांची भूमिका चौकामध्ये पार पाडावं लागत असते, शिक्षकाला शिक्षकाची भूमिका पार पाडावं लागत असते, कुटुंबामध्ये स्त्रीला गृहिणीची भूमिका पार पाडावं लागत असते,
कुटुंबातले जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांना कुटुंबाला मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडावी लागते. समाजामध्ये अशा विविध भूमिका असतात. म्हणजे अशा विविध भूमिका एकाच व्यक्तीला कराव्या लागतात. वयानुसार स्थळ काल परतवे भूमिकेमध्ये बदल होत असतो. म्हणजे आयुष्यभर व्यक्ती शिकत राहतो असं जरी असलं तर त्याची शिकण्याचा प्रकार बदल असतो. तर या पद्धतीनं प्रत्येक सामाजिक संरचनेमध्ये विविध भूमिका असतात आणि त्या दर्जानुसार व्यक्ती भूमिका पार पाडायचं काम करत असतात आणि ह्या भूमिका प्रत्येक व्यक्तीला पार पाडाव्या लागतात. जीवन एक रंगमंच आहे आणि त्याच्यावर प्रत्येकाला अभिनय करावा लागत असतो आणि प्रत्येकाला या रंगमंचावर आपला रोल सादर करून निघून जायचं असतं. अनेकांना ते निघून जायचं नको वाटतं, परंतु तुमची इच्छा असं नसतो ते जावंच लागते. म्हणजे आपल्याला वाटतं वय थांबावं, पण वय थांबत नाही. आपण जरी सांगताना वय 20 सांगत असलो तरी ते थांबत नाही, ते 21, 22, 23 होतच जाते. तसं हे जीवन एक रंगमंच आहे, त्याच्यावर आपल्याला अभिनय करावा लागतो आणि आपला तो त्या नाटकाचा शेवट होत असतो. तर ही एक निसर्गचक्र आहे, ती एक वास्तविकता आहे आणि त्याचा स्वीकार करावा लागत असतो. तर ही जन्म, वाढ, विकास, मृत्यू ह्या सुद्धा भूमिकाच आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जीवन जगत असताना समाजामध्ये व्यक्तीला असंख्य भूमिका पार पाडाव्या लागतात आणि त्या भूमिका दर्जानुसार पार पाडाव्या लागतात. म्हणजे रिटायर प्राचार्य आहेत पण रिटायर आहे कशासाठी म्हणतो आपण की ते बदल झाला त्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर जसं भूमिका पाहिजे तसं गट आणि उपगट. म्हणजे सामाजिक संरचनेमध्ये असंख्य गट असतात, उपगट असतात. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं भारतीय समाजामध्ये आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय. ग्रामीण समुदायामध्ये हिंदू समुदाय, ब्राह्मण समुदाय, मारवाडी समुदाय असे वेगवेगळे समुदाय. नुसते हिंदू समुदाय म्हणून चालत नाही किंवा बौद्ध समुदाय म्हणून चालत नाही. बौद्ध समुदाय म्हटलं की नुसते बौद्धच आहेत का? बौद्ध समुदाय म्हटलं की हीनयान, महायान त्याचे दोन भाग. जैन म्हटलं की आम्ही जैन आहोत, पण जैन मध्ये कोण आहोत? श्वेतांबर, दिगंबर त्याचे दोन भाग आहेत. श्वेतांबर, दिगंबर त्याचे पुन्हा काही भाग पडतात. म्हणजे नुसते आम्ही मराठा आहोत, हिंदू आहोत एवढ्यावर चालत नाही. हिंदूमध्ये आम्ही कोणत्या गटामध्ये आहोत? नुसतं हिंदू आहे ते एका बॅनरखाली ठीक झालं, पण हिंदूमध्ये आम्ही कोणत्या गटात आहात? म्हणजे आम्ही रामदेव बाबाला मानतो की आसाराम बापूला मानतो की स्वामी समर्थला मानतो की हरे राम हरे कृष्ण मध्ये आहे की कशात आहे हे आम्हाला सांगावं लागत असतं. मी स्वामी समर्थला गुरुवारी जाऊन तुम्ही तिथं जात असाल तर तुम्ही स्वामी समर्थच्या गटाचे आहे. सकाळी 6 पासून तुम्ही आसनं करत असाल तर तुम्ही रामदेव बाबाच्या गटाचे आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुसार ते कुंडलिनी जागृतीचं काम करत असाल तर तुम्ही ते रविशंकरचे आहात. आणि असे 4-5 गट आहेत. नुसतं हिंदू म्हणून चालत नाही. म्हणजे समाजामध्ये अशा पद्धतीचे गट आणि उपगट असतात आणि त्याच्यामध्ये वेगळे पण असतं. जसं तुम्हाला सांगितलं की महाविद्यालय हा एक गट आहे. महाविद्यालय एक समूह आहे, पण महाविद्यालयाच्या समूहामध्ये BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, त्याच्यामध्ये परत मुलं आणि मुली, त्याच्यानंतर सांस्कृतिक गट, क्रीडा गट, NSSचा गट, हे त्याचे समूह. महाविद्यालय समूह, पण पुन्हा त्याच्यात उपसमूह. NSS, कल्चर, स्पोर्ट्स हे उपसमूह आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक प्रत्येक सामाजिक संरचनेमध्ये काही गट असतात आणि त्या गटाचे काही उपगट असतात. म्हणजे मराठा आहो, पण मराठामध्ये कुणबी आहे, कुणबी आहे हा एक गट आहे. म्हणजे अशा पद्धतीने गट आणि उपगट प्रत्येक संरचनेमध्ये असतात आणि प्रत्येक संरचनेमध्ये प्रमाणिक असतात. म्हणजे पहिल्यातून दुसऱ्याचा संबंध आहे, दुसऱ्यातून तिसऱ्या संबंध आहे. म्हणजे समाजामध्ये संरचनेमध्ये असंख्य भूमिका असतात. एकाच व्यक्तीला असंख्य भूमिका पार पाडाव्या लागत असतात आणि अशाच भूमिका संच असतो. अशा भूमिका असंख्य लोक पार पाडत असतात. त्यांच्यामध्ये गुंतागुंत असते आणि ह्या गट आणि उपगट असतात आणि ते एका गटामध्ये असंख्य उपगट असतात. त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात आणि ह्या आंतरक्रिया होत असताना समाजामध्ये प्रमाणके असतात. प्रमाणके म्हणजे काय आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही. प्रमाणके पाठ करून ठेवलं, पण प्रमाणके म्हणजे नंतर लिहिता काहीच येत नाही. सामाजिक संरचनेचं घटक तत्व काय? विविध भूमिका, गट आणि उपगट, प्रमाणके आणि मूल्ये. 4 पाठ केलं, पण गट आणि उपगट मग लिहिलं, प्रमाणके म्हटल्यास काय लिहावं?
प्रमाणके लिहिलं. प्रमाणके म्हणजे काय? तर प्रमाणके म्हणजे आदर्श नियम. प्रमाणके म्हणजे आदर्श नियम. समाजात जीवन जगत असताना काही आदर्श नियम असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये समाजानं काही आदर्श रचना करून ठेवले आहे. कोणत्या ठिकाणी हसायचं, कोणत्या ठिकाणी हसायचं नाही हे ठरवून दिलेलं आहे. हसताना सुद्धा किती हसायचं हे ठरवून दिलेलं आहे. एखादा माणूस अचानकच मोठ्यानं हसतो तर लोक सगळे त्याच्याकडे पागलासारखं बघतात की काय मोठ्यानं हसतो माणूस. म्हणजे सगळ्यासोबतच हसावं लागतं आणि सगळ्यासोबतच लोक बसावं लागतं ही समाज सांगते. म्हणजे कोणत्या प्रसंगी हसायचं. एखादा मयत झालेला आहे आणि ते त्याला घेऊन चालले तर मागं जाऊन ते लोक हसायला लागले. लोक त्यांच्याकडे पाहत असतात की यांना एवढा तो सेन्स नाही, यांना थोडंही कळत नाही की आपण इथं काय चाललंय. म्हणजे अशा पद्धतीनं समाजामध्ये काही प्रमाणके असतात, आदर्श नियम असतात की कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं कोणतं वर्तन करावं, कोणतं वर्तन करू नये, कोणतं वर्तन अपेक्षित आहे, रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालावे, वयानुसार माझा दर्जा काय आहे, मी कशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे, माझी भूमिका काय, मी कसं वागलं पाहिजे, हे सगळं जे सांगते हे दुसरं तिसरं काही नसून प्रमाणके. आणि हे प्रमाणके प्रत्येक सामाजिक संस्थेमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे मूल्य. म्हणजे समाजामध्ये जे काही प्रमाणके असतात हे प्रमाणके जेव्हा स्थिर होतात, जे आदर्श नियम आहेत की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, प्रौढ व्यक्तीने कसं जगावं, विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, स्त्रियांनी घरातले कामं करावे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, कर्त्या व्यक्तीनं कुटुंबाचं अर्थार्जन सांभाळावं, हे जेव्हा सगळं लोक स्वीकारतात आणि ते जेव्हा आमच्या जीवनाचा भाग बनतं तेव्हा त्याचं मूल्यात रूपांतर होत असतं. हे देशासाठी मेलं तरी चालेल हे मूल्य आहे. म्हणजे हे देशासाठी त्याग करणे हे प्रमाणक आहे. पण देशासाठी त्याग करणं जेव्हा आमच्या सगळ्याच्या अंगवळणी पडतं तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात होत असतं. समाजासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे हे प्रमाणक आहे. पण हे जेव्हा सगळ्याच्या अंगवळणी पडतं, हे सगळ्याला कळतं तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात होत असतं. आपल्या संपत्तीचा काही भाग हा समाजासाठी दिला पाहिजे हे जेव्हा लोक सगळे स्वीकारतात तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात होत असतं. म्हणजे अशा पद्धतीचे समाजातले जे रीतिरिवाज असतात, आदर्श असतात, कल्पना असतात, काही नियम असतात, हे लोक नियम जेव्हा स्वीकारतात तेव्हा त्याचं रूपांतर मूल्यात होत असतं. आणि अशा प्रत्येक सामाजिक संरचनेमध्ये अशा प्रकारचे मूल्य असतात असं लक्षात येत असतं. या पद्धतीनं सामाजिक संरचना म्हणजे काय, सामाजिक संरचनेची घटक तत्वे स्पष्ट करा. अशा पद्धतीचा 16 मार्काचा प्रश्न आपल्याला या पद्धतीने मांडायचा आहे. याचा सार एक शेवटला सारांश रूपामध्ये 2 ओळीचा मांडायचा आहे की वरील प्रकारचे घटक तत्वे सामाजिक संरचनेचे आहेत असं म्हणून एक सोडायचं, त्याला 1 मार्क असतो. या पद्धतीने आपल्याला सामाजिक संरचना म्हणजे काय त्याची घटक तत्वे स्पष्ट करा हा प्रश्न मांडता येईल. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.